विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनु वेची चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु वेची चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंग कृपादानी कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादानी कथेचा कृपादानी कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादानी कथेचा कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादान कथेला विस्तार, त्यांच्या कृपादान कथेला विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदार सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्र जननी देवांची. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, तुझा अनुग्रह राधलो, राधलो पावन झालो.
चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन निरूपम सेवेकरिता घेतलेला अभंग देहू निवासी सुप्रसिद्ध असणारे साधू वैराग्य मूर्ती असणारे जगद्वंदनीय विश्ववंदनीय ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली अशी देहू ही पुण्यभूमी आणि त्यातील जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या 4 चरणाचा तुम्हा आम्हा सर्वांच्या पाठातला आणि परिचयाचा असा अभंग आज सेवेकरिता घेतलेला आहे विठ्ठल अकारण करुणा वरुणालय भक्त काम कल्प ध्रुम पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या अथंग कृपेने दयेने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 3 बरोबर ना महाराज वर्ष 3 आणि या 3ऱ्या वर्षातील 4थ्या दिवसाची कीर्तन पुष्परूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या पदरात पडली मज पामराया काय थोरपण पायीची वाहने पायी बरी माझ्यासारख्या पामराच्या वाटेवर ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी पुष्प सेवा माझ्या पामराच्या वाटेवर आली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे संयोजक नियोजक आयोजक मंडळी गावकर मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते विठ्ठल तत्पूर्वी सेवेला सुरुवात करण्याआधी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचा अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं मायबाप महाराजांनी या अभंगामध्ये काय सांगितलंय महाराज म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार अरे बाबांनो संतांचे उपकार काय सांगू तुम्हाला आतापर्यंत संतांनी मला काय उपकार केले माझ्यावर किती उपकार केले आणि कोणता उपकार केला तर मला निरंतर जागवलंय काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती अहो मला निरंतर जागवलंय आणि ही कोणती जाग आहे तर अज्ञानामधून त्यांनी मला जाग केलंय अज्ञानाच्या निद्रेमधून जाग केलंय आणि असं हे निरंतर मला संत जागवतायत बरं या जागवण्यासाठी या उपकारासाठी मी माझा जीव माझा पायावर जरी माझा जीव त्यांच्या ठेवला तरी मी त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही कारण काय द्यावे त्याचे भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा अहो माझा जीव जरी ठेवला तरी त्यांच्या ऋणातून मी काही त्यांचे उपकार माझ्याच्याने काही फेडले जाणार नाही मायबाप मग तुकोबाराय म्हणतात की काय अहो संत असे बोलतात की सहज जरी बोललं तरी मार्गदर्शन संतांचं लाभतं मायबाप मार्गदर्शनाने उपदेश भेटतो सहज बोलणे हित उपदेश काय सहज कसं बोलतात सहज बोलतात आणि असं हे सहज बोलणं इतकं मला लागू पडतं मला इतकं मार्गदर्शन संतांचं मिळतं एवढा मोठा उपकार आहे बरं संत फक्त उपकार करत नाही जीवही संत माझ्यावर असा लावतात जसं एखादी धेनू कुठेतरी चरायला गेली आहे तिचं वत्स तिच्यापासून दूर आहे आणि धेनूने यावं वत्साला धेनूची चाहूल लागावी आणि त्या मायलेकराचा संगम व्हावा इतकं सुंदर प्रेम माझ्यावर संत करतात तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत गायीने वासरावर प्रेम करावं तसं प्रेम संत माईबाप माझ्यावर करतात आणि हे उपकार काय केले ते आपण या अभंगामधून जाणून घेणार आहोत बघा माईबाप 7:30 वाजता माझ्याकडे कीर्तन आरंभ करण्यासाठी 7:30 वाजले तशी मी 6 वाजल्यापासूनच तुमच्या गावात उपस्थित आहे बरं का माझ्याच्याने अजिबात मी 2 मिनिटं सुद्धा उशीर केलेला नाहीये असो बघा अभंगामध्ये काय सांगितलंय महाराजांनी उपकार सांगितलेत कुणाचे उपकार सांगितलेत संतांचे उपकार सांगितलेत संत आपल्यावर कोणते उपकार करतात माईबाप कोणते उपकार करतात पहिली गोष्ट म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर आपल्यावर 3 जण उपकार करतात कोण कोण उपकार करतात
पहिला उपकार भगवंत करतो आपल्यावर की त्यांनी हा पंचमहाभूताचं हे इंद्रिय हे शरीर आपल्याला दिलं, हे पंचमहाभूताचं शरीर दिलं, 84 लक्ष योनी फिरून नंतर आपण मनुष्य देहाला प्राप्त झालो आणि हा जो मोठा उपकार आहे हा भगवंताने आपल्यावर केला. दुसरा उपकार आपल्यावर आपली आपली जन्मदात्री आई करत असते. माईबाप, ती आई 9 महिने आपल्या उदरामध्ये आपल्याला सांभाळत असते, 9 मास ती आपलं ओझं वाहत असते आणि ती यातना सहन केल्यानंतर आपण जन्माला येतो आणि हे संपूर्ण जो संसार रूपी विश्व आहे हे आपण आपल्या दृष्टीने पाहतो. म्हणून दुसरा उपकार हा आपल्यावर आपल्या आईचा असतो. आणि तिसरा उपकार जर कोणाचा असेल तर तो तिसरा उपकार संतांचा आहे. माईबाप, म्हणून म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार. अहो, संतांचे उपकार इतके आहेत आपल्यावर की आपल्यालाही त्याचं मोजमाप करता येणार नाही. माईबाप, उपकारामध्ये पण 2 प्रकार आहेत. उपकार करणाऱ्याला, ज्यांनी उपकाराची जाण ठेवली आहे ना मायबाप, त्याला कृतज्ञ म्हणतात. ज्यांनी उपकारांची जाण ठेवली आहे त्याला कृतज्ञ म्हणतात आणि जो उपकार विसरलाय त्याला कृतज्ञ म्हणतात. मायबाप, त्याला कृतज्ञ म्हणतात. मग ज्याने त्यांनी बघायचं आपण कृतज्ञ आहोत की कृतज्ञ आहोत. मग तुम्ही म्हणाल ताई असं का बरं? बघा, ह्या सृष्टीमध्ये भगवंत संत सर्व आपल्यावर उपकार करतायत, पण या सृष्टीमधला निसर्ग सुद्धा आपल्यावर उपकारच करतोय. मायबाप, रवी हा चंद्र हा वृक्ष हा घणा हा गाव हा सज्जन हा येथे परोपकाराय. अहो, रवी चंद्र सूर्य हे सगळे उपकार करतायत. रवी म्हणजे कोण? अहो, सूर्य. सूर्याचा काय उपकार आहे आपल्यावर मायबाप? सूर्य आपल्याला उष्णता देतो, बरोबर आहे. त्या उष्णताने आपल्याला विटॅमिन डी भेटतं, हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन झाला. पण सूर्याच्या उन्हामुळे आपल्याला किती काही फायदे होतात मायबाप. आजकाल सोलर ऊर्जा त्याच्यावर चालते, सूर्यावर. म्हणजे असा एवढा मोठा उपकार. बरं, तुम्ही आम्ही घरामध्ये बल्ब लावतो, लाईट लावतो, लाईट बिल दर महिन्याला येतं की नाही? तुमच्याकडे येत नाही का? फुकट आहे का? मग बोलत चला ना, असं बसू नका. मी तासभरच आहे. किती? हा, म्हणजे पुन्हा बोलवलं तर येईन, पण आता तरी तासभरच आहे. बोलत चला, कारण कीर्तन मी इथे एकटी करणार. कीर्तन हे सगळ्यांनी करायचं असतं माईबाप. आणि ज्यावेळेस सगळे मिळून कीर्तन करतात ना, त्यावेळेस काय होतं? कीर्तन चांग होय अंग. हरीच्या स्वरूपाचं रूप आपल्या अंगाला झालं पाहिजे, हरिरूप झाला पाहिजे आपला देह. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून कीर्तन करायचं म्हणून बोलत चला. नाही तर मला वाटेल तुमच्या गावच्या माणसांना बोलताच येतंय. बरं बघा, सूर्य बलाचं आपल्याला लाईट बिल येतं. सूर्याचं कुणाला लाईट बिल आलं का माय बाबा आतापर्यंत? नाही आलं. घण म्हणजे काय? ढग. ते ढग एकमेकांना दाटी करतात आणि वर्षाव होतो, पावसाचा वर्षाव होतो, पाणी मिळतं, पिकांना पाणी मिळतं मायबाप. आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या पाण्याच्या कनेक्शनचं बिल येतं की नाही? पाणपोई काय पानपट्टी काय असते ती भरायला लागते की नाही? पावसाने कधी बिल मागितलं तुमच्या आमच्याकडून? नाही मागितलं मायबाप. झाडाने कधी बिल मागितलं? झाड काय देतं आपल्याला? फूल देतं, फळ देतं, अक्षरशः त्याचा खोडाचा सुद्धा उपयोग होतो. झाडाचं तेवढं सुद्धा आपण सोडत नाही. मग एवढा सगळा सदुपयोग झाल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच्यापासून काही खर्च आहे का? तर आपल्याकडे काही खर्च मागतो, बिल मागतो का? नाही. गाव्य हा म्हणजे गाय सांगितली. गायीच्या पंचगव्यापासून स्नान केलं जातं माईबाप. पंचगव्य म्हणजे काय? शेण, गोमित्र, गाईचं दही, गाईच्या दुधापासून बनलेलं तूप आणि दूध, हे सर्व एकत्रीकरण केलं जातं आणि याला पंचगव्य म्हणतात माईबाप. म्हणजे गाईचा कोणताही भाग किंवा पदार्थ हा काही दुष्परिणाम नाहीये त्याचाही आपण वापर करतो. म्हणजे गाईच्या याच्यामध्ये 33 कोटी देव आहेत आपण असं आपल्या धर्मानुसार आपण म्हणतो. पण बघा, एवढं सगळं असल्यानंतर गाईने आपल्याकडून कधी काही मागितलं मायबाप? नाही. आणि सज्जन हो म्हणजे काय? तर ह्या सृष्टीवर आलेले संत महात्मे मायबाप. संत महात्म्यांनी कधी आपल्याला काही सांगितलं मायबाप? काही आपल्याकडून काही देणं घेणं आहे त्यांचं? नाही. पण संतांनी एक काम केलं. काय केलं? आपल्याला फक्त उपदेश केला माईबाप. काय केला? उपदेश केला. आणि तोही कसा केला? हिताचा उपदेश केला माईबाप. पण तुम्ही आम्ही जनसामान्य, तुम्ही आम्ही साधक मंडळी अज्ञान आहोत आणि अज्ञानाला ज्ञानाची प्रचिती झाल्याशिवाय संतांचं महत्व कळत नाही माईबाप. तुम्ही म्हणाल कसं ताई? बघा, मला सांगा, एक बंद खोली आहे, बोलत चला बर का. एक बंद खोली आहे आणि त्या बंद खोलीमध्ये मी आणि पुस्तक आहे.
एक बंद खोली आहे आणि त्या खोलीमध्ये मी आणि पुस्तक आहे, पण ते पुस्तक मला काही वाचता येईना. का वाचता येईना सांगा बरं तुम्ही. वा, हुशार आहेत मंडळी. मला वाटलं म्हणता का काय ताई चष्मा विसरले असेल म्हणून वाचता येईल. विठ्ठल विठ्ठल बघा माय बाप हो, एक बंद खोली आहे, त्यात पुस्तक आणि मी आहे, पण मला ते पुस्तक वाचता येईना. याचं कारण असं की त्या खोलीमध्ये अंधार आहे आणि जोपर्यंत प्रकाश होत नाही तोपर्यंत ते पुस्तक वाचता येणार नाही. मग प्रकाश हा मधला दुवा आहे माझ्यातल्या आणि पुस्तकाचा. त्याचप्रमाणे हा आत्मा आणि तो परमात्मा यांचं मिलन घडून देण्यासाठी जो मधला दुवा आहे तो म्हणजे महात्मा माईबापू. आणि या महात्म्याच्या शरणगती आपल्याला पत्करायची आहे माईबाप. या संतांना आपल्याला ओळखून घ्यायचं आहे. संतांनी आपल्यावर काय उपदेश केलाय, संतांनी काय उपकार केलाय हे जाणून घ्यायचं आहे माईबाप. मग संतांनी हा आपल्यावर उपकार केलाय की संतांनी आपल्याला जगण्याला काय महत्व आहे आपल्या ते सांगितलंय. बरं, भगवंतानी हा देह दिला, किती चांगल्या कामासाठी वापरतो माईबाप आपण. भगवंताचे तरी उपकार मानतो का आपण? नाही मानत. का नाही मानत? कारण आपल्याला पारेवर जमल्यानंतर 4-5 जणी जमल्या की आपल्या गप्पा चालू होतात. हिचं काही असं बया, तिचं काही तसं, हिचं काही असं बया, तिचं काही तसं. पक्ववादक एकच नंबर आणलाय बर का. महाराजांसाठी टाळ्या. महाराज, 4 बाया जमल्या की आपलं बोलणं हे चालू होतं, पण भगवंताचा विषय कधी तुमच्या आमच्यामध्ये निघालाय का माईबाप? अहो, या देवाने आपल्याला सुंदर असे डोळे दिले, कान दिले, हात दिला, पाय दिला. याचा वापर काय करतो आपण? डोळ्यांनी काय करतो मायबाप? याची त्याची काय करतो? वाईट गोष्टी बघतो. कानाने कुणाची तरी भांडणं ऐकतो, मुखाने कुणाच्या तरी शिव्यागाळ बोलतो किंवा ऐकतो, बोलतो. हा, हाताने काहीतरी वाईट कर्म करतो, पायाने काहीतरी वाईट कर्म करतो. पण संतांनी सांगितलं डोळ्यांनी काय करायचंय? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. सुख पहा विठोबाचे मुख. अरे डोळ्यांनो, भगवंताचं स्वरूप पहा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बर्मा, तो हा माधव बर्मा. किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. अहो, सुंदर असं भगवंताचं स्वरूप पाहण्यासाठी देवांनी डोळे दिले, पण आपण ते मात्र काही पाहत नाही. कानाने भगवंताचं नामस्मरण ऐकायला सांगितलंय, आपण कानाने ऐकत नाही. मुखाने काय म्हणायचंय? म्हणा राम राम टाळे वाजवासे, म्हणा राम राम टाळे वाजवावे. हे म्हणा राम राम टाळे वाजवावे, म्हणा राम राम टाळे वाजवावे. हे नाचा डोला बोलिया साहिते, नाचा डोला ओला बोलिया साहिते, बासुंदी ती परिपक्व झाल्यानंतर, ती सुंदर अशी आटल्यानंतर घरातल्या सगळ्यांनी ती खावी आणि सगळ्यांनी खाल्ल्यानंतर मालकाच्या लक्षात यावं की अरे दारातलं कुत्रू तसंच राहिलं. मग त्या मालकाला वाटावं की अरे इतकं प्रामाणिक कुत्रू आहे, त्याला थोडंसं दिल्याने काय होईल. म्हणून त्या मालकाने जावं, वाटीभर उरलेली बासुंदी घ्यावी आणि बाहेर जाऊन त्या कुत्र्याला द्यावं. त्या कुत्र्याने ती चाटून चाटून खावी.
काय मायबाप, त्या कुत्र्याने ती चाटून चाटून खावी आणि 10-15 मिनिटांनंतर काय होईल मायबाप? पोरांनो तुम्ही तरी बोला. उलटी होईल मायबाप त्या कुत्र्याला, बरोबर आहे? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी. भगवंता काही नको, ब्रह्मज्ञान नको, पण फक्त मी भक्त आहे आणि तू देव आहे असंच कर. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा. अहो एकच देव करा, कारण देव बाजारचा भाजीपाला. नाहीतर आपले देव कसे असतात माहितीये का माहिती? यात्रा आली ना, यात्रा तुमच्याकडचं नाही सांगत बरं का, यात्रा आली ना, यात्रा की गावातल्या पारेवर जायचं, शेंदुराची वाटी भरायची आणि झाडाखाली इथे तिथे जेवढे देव ठेवलेले असतात त्या सर्व देवांना ते शेंदूर लावायचं आणि 7 देवांची अशी रांग असते, त्या देवांना ते शेंदूर लावायचं. आणि आता शेंदुराचा तर हात भरलेला आहे आपला, बरोबर आहे, मग तो हात पुसायचा कशाला, म्हणून जवळचा एक दगड घ्यायचा आणि त्यालाही उरलेला हात. तुम्ही तेच करता वाटतं. आणि 7 मध्ये हे 8वं आलं की नाही मायबाप? मग आपली ही दैवत कशी आहेत? ही अशी वेशीला बसलेली. शेंदरी हेंदरी दैवते रे, शेंदरी हेंदरी दैवते, हेंदरी दैवते रे, शेंदरी हेंदरी दैवते, हेंदरी देवते. बघा माय बाप, मग ही अशी शेंदरी हेंदरी दैवत आहेत आपली. अशी देव नको आहेत आपल्याला. संतांनी जो सन्मार्ग सांगितलाय ना, त्या सन्मार्गावर जायचंय. संतांनी जी भगवंताची ओळख सांगितली त्या ओळखीनुसार आपल्याला भगवंत ओळखून घ्यायचंय माय बाप. आपल्याला अज्ञान रूपी निद्रा मिळाली आहे. कशी अज्ञान रूपी निद्रा मिळाली आहे? जागृती स्वप्न सुषुप्ती याच्यामध्ये जी निरंतर निद्रा असते तिला अज्ञान रूपी नावाची निद्रा म्हटली जाते मायबाप. आणि ती निद्रा तुम्हा आम्हाला मिळाली आहे. पण हे अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशामध्ये जायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणाल ताई अज्ञान रूपी निद्रा म्हणजे कशी हो? निद्रा माहिती आहे आम्हाला. थंडीचे दिवस आहेत, 2 गोधड्या अंगावर घ्यायच्या आणि एकदा झोपलं की सकाळी उजडत्तावर. ही निद्रा माहिती आहे, पण ही अज्ञान रूपी निद्रा म्हणजे काय? तुम्ही नक्की काय सांगताय? बघा माईबाप हो, अज्ञान रूपी निद्रेमध्ये आपल्याला ज्ञान समजून घ्यायचंय. कारण आम्ही काय करतोय? प्रपंच करतोय, संसार करतोय. पण या संसारामध्ये तुम्हा आम्हाला काही मिळणार आहे का? नाही. संसारामध्ये मोक्ष मिळणार आहे का? नाही. संसारामध्ये भगवंताच्या चरणापर्यंत तुम्ही आम्ही जाणार आहे का? नाही. माऊली 15व्या अध्यायामध्ये म्हणतात, ऊर्ध्वमूलमधः शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेदसि वेदविद अथश्चोर्ध्वं प्रसुतास्य शाखा गुणप्रवृत्ता विषय प्रमालः अथश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधनी मनुष्यलोके. माऊली म्हणतात की बाबांनो, हे जे संसाराचं वृक्ष आहे हे उलट आहे. कसं आहे? उलट आहे. याचं खोड वरती आहे आणि फांद्यामुळं कसे आहेत? खाली आहेत. आणि ही सगळी फांद्यामुळं खाली आहेत. या खाली फांद्यामुळं असणाऱ्यांमध्ये हा संसार आहे. ज्याला खोडाची अनुभूती कळाली, ज्याला भगवंत वरचा समजला, त्यालाच या संसार नावेमधून पार करून जाता येईल. ममेवांशु जीव लोके जीवभूत सनातनः मनःष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. अहो, ज्याला मनुष्य देहाचं मोल कळालं, ज्याला संतांचे उपदेश कळाले, त्यालाच भगवत प्राप्ती होऊ शकते माईबाप. म्हणून आपल्याला अज्ञान रूपी निद्रेमधून जागा व्हायचंय. कसं ते ऐका. एक मनुष्य घरी गेला कीर्तन ऐकून तुमच्यासारखा. एक मनुष्य घरी गेला, कीर्तन वगैरे ऐकलं तुमच्यासारखा, घरी गेला आणि झोपला. झोपल्यानंतर त्याला एक स्वप्न पडलं. बघा बरं, त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याला तो
असा घनदाट अरण्यामध्ये जात होता, जंगलात जात होता. त्याला काय दिसलं माईबाप? जंगल दिसलो. जंगलानंतर थोडा पुढे गेला, त्याला खूप सारी झाडी दिसली. झाडी दिसल्यानंतर त्या रातकिड्यांचा आवाज ऐकू आला, किरकिर किरकिर किरकिर. त्याचा जीव थोडासा घाबरू लागला मायबाप, त्याचा जीव थोडासा घाबरू लागला. आता एवढा जीव घाबरू लागला की त्याला काही कळेना काय करावं. म्हणून त्याला असं वाटलं की पुढे काहीतरी श्वापत तर नसेल ना. म्हणून तो हळूहळू पुढे गेला आणि त्याला वाटलं कुठेतरी झाडावर जाऊन आपण बसावं. असं म्हणताच त्याला वाघाची डरकाळी ऐकायला आली मायबाप. वाघाची डरकाळी ऐकायला आल्यानंतर तो इतक्या मोठ्याने ओरडला, इतक्या मोठ्याने ओरडला की पटकन जागा झाला. काय झाला? पटकन जागा झाला माईबाप. मग मला सांगा, जंगल कुठे होतं? अरण्य कुठे होतं? घनदाट झाडी कशात होती? श्वापदांचा आवाज कशात आला? वाघाची डरकाळी कशात त्याला ऐकू आली? वाघ दिसला का? पण घाबरला ना. आणि जागा कशात झाला? स्वप्नात. वा, अहो जागा सत्यात झाला मायबाप. जंगल स्वप्नात दिसलं, घाबरला स्वप्नात, पण जागा मात्र सत्यात झाला. त्याप्रमाणे आपल्याला ह्या अज्ञान रूपी निद्रेतून जाग व्हायचंय. म्हणून संतांचे उपकार तुम्हा मला विसरायचे नाहीयेत मायबाप. कारण संतांनी हे इतके उपकार दिलेत ना. संत म्हणतात एकच भक्ती अशी करा जी थोर करा. भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावे माया संसाराचे, संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते तैसे रहावे, ठेविले अनंते तैसे रहावे. संकल्पावे माया संसाराची, संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते तैसे रहावे, ठेविले अनंते तैसे रहावे. हेची थोर भक्ती आवडती देवा. कोणती? तीच. कोणती? थोर भक्ती आवडते भगवंताला. कशी आवडते मायबाप? थोर. ज्या भक्तीमध्ये भगवंताचं विस्मरण होत नाही मायबाप, ज्या भक्तीमध्ये भगवंताचं विस्मरण होत नाही. तुम्ही आम्ही भगवंताला स्मरतच नाही. आपण भगवंताला कधी स्मरतो मायबाप? ज्या वेळेस आपल्याला गरज असेल देवाची त्यावेळेस आपण भगवंताला स्मरतो. पण उपकार मात्र संतांचे विसरायचे नाहीत, देवाचे विसरायचे नाही आहेत. कारण उपकार विसरण्याची शिक्षा एवढी मोठी असते मायबाप. चला सांगतेस तुम्हाला एका दृष्टांतातून की कोणती शिक्षा एवढी मोठी असते. बघा, एक राजहंस होता आणि तो ब्रह्मलोकातला राजहंस होता. नित्यनेमाने त्याची दिनचर्या अशी असायची की ब्रह्मलोकामध्ये जायचं, ब्रह्मदेवांनी दिलेलं ज्ञान ते आत्मसात करायचं. आणि एका जंगलामध्ये आल्यानंतर ते जंगल ज्या वेशीत होतं त्यातल्या त्या राजाच्या राजवाड्यात जायचं, त्या राजाला ज्ञानाचे उपदेश करायचे जे ब्रह्मदेवांनी सांगितलेले असतील. आणि अशी ही त्यांची दिनचर्या चालू असायची. 2 दिवस झाले तो राजहंस काही दरबारात आला नाही. राजाला काळजी वाटली, राजहंस दरबारात का आला नाही म्हणून राजाने सेवक पाठवले, राजहंसाची चौकशी करा बरं, राजहंस आला नाही. आणि मग असं केल्यानंतर सेवक गेले. सेवकांना 8 दिवस लागला त्याचा शोध घेण्यासाठी. कारण तत्पूर्वी तिथे असं घडलं असं होतं की राजहंस राजाच्या दरबारातून एक दिवस आला, ज्ञान आत्मपरीक्षण करून आत्मज्ञान देऊन. आणि एका झाडावरती, राजहंसाचं जे झाड होतं त्या झाडावरती राजहंस बसलेला असल्यानंतर त्याला थोड्या वेळाने दिसलं की एक मनुष्य त्या झाडाखाली निद्रा अवस्थेत आहे. त्याने बघितलं की अरे हा मनुष्य झोपलाय, पण याच्या
डोळ्यावरती उन्हाचं जे आहे ते प्रकाश पडतोय, उन्हाची तिरमी येते, म्हणून राजहंसाने काय केलं, त्याचे दोन्ही पंख असे पसरवले आणि त्याला सावली केली. सावली केल्यामुळे तो मनुष्य 1 नाही 2 नाही 3 नाही 4 तास तब्बल झोपला. 4 तास झोपल्यानंतर त्या मनुष्याला जाग आली. त्याने पहिला संध्याकाळची वेळ झाली आहे, आता रानातून जायचंय, अरण्यातून जायचंय, श्वापदांचे आवाज आहेत, पुढे कुणीही काही भेटेल, काही करेल, करायचं काय, पण त्याआधी तर भूक लागली आहे, पाण्याची तहान लागली आहे. आणि असं त्या मनुष्याला वाटलं आणि म्हणून त्या मनुष्याने वरती पाहिलं की एवढी सावली अजून का बरं दिसते, म्हणून बघितलं तर वरती राजहंस होता. राजहंस खाली आला, मनुष्य आणि राजहंसाचं बोलणं झालं. मनुष्याने सांगितलं मला तहान लागली आहे, मला भूक लागली आहे. मग राजहंसाने पाण्याचा द्रोण केला, जवळ असलेल्या तलावामधून पाणी दिलं. पाणी पिल्यानंतर राजहंसाला त्यांनी सांगितलं की मला भूक लागली आहे. राजहंस त्याला कंदमुळाच्या इथे घेऊन गेला. त्या मनुष्याने कंदमुळं खाल्ली. आता पोट भरलेलं होतं, पाण्याची तहान भागलेली होती, पण आता काय करायचं. मनुष्याला वाटलं अरे एवढा चांगला हा राजहंस आहे, यांनी मला एवढी मदत केली आहे, पण पुढे जर मी जंगलाचा प्रवास सुरू केला तर 8 दिवस मी खाणार काय. हा विचार आल्याबरोबर त्यांनी त्या राजहंसाला ठार केलं. ठार केल्यानंतर त्याची पंख छाटले, मान छाटले, डोळे साईडला, नाक साईडला, असं सगळं छाटून त्यांनी त्याचं मांस उचललं आणि तो रानात निघून गेला. पुढे त्याचा प्रवास सुरू झाला आणि ज्या वेळेस मागून 4 दिवसांनी जेव्हा ते सेवक आले, त्या सेवकांनी पाहिलं की राजहंस इथे मृत्युमुखी पडलेला आहे. ही बातमी राजाच्या कानावर गेली आणि राजाने सांगितलं राजहंसाला ज्याने कोणी मारलंय त्याला माझ्या समोर ताबडतोब उभं करायचं. सेवक निघाले आणि सेवकांनी अगदी मोजक्या कालावधीत त्या मनुष्याला रानामध्ये शोधलं, अरण्यामध्ये शोधलं आणि राजासमोर उभं केलं. उभं केल्यानंतर त्या मनुष्याला विचारलं तू असं का केलं. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की 8 दिवसाच्या भोजनाची काळजी होती, म्हणून राजहंसाने माझ्यावर इतके उपकार केले होते, तरी ते उपकार विसरून मी राजहंसाला ठार केलं आणि त्याचं मांस घेऊन मी पुढे निघालो. आणि हे असताना राजाला राग आला. राजाने सांगितलं की याचा संपूर्ण देह छाटायचा आणि गावाच्या वेशीच्या बाहेर टाकून द्यायचं. याला श्वापदे, किडे, मकुडे, मुंग्या जे काही असतील ते खातील. सेवकांनी हुकूम मान्य केला. त्या मनुष्याचे तुकडे तुकडे केले आणि वेशीच्या बाहेर टाकून दिले. माईबाप टाकून दिल्यानंतर 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, त्याला मात्र कोणीच खाईना. त्या मांसाच्या तुकड्यावर मुंग्या सुद्धा चढेना. मग आता मात्र राजाने सेवकांकडे चौकशी केली, त्या मनुष्याच्या मांस खाल्लं का कोणी. नाही म्हटले, श्वापद त्याला तोंडच लावत नाही. मग राजाने सांगितलं राक्षसांना बोलवून आणा. मग राक्षसांना बोलवण्यात आलं आणि जसे तिथे राक्षस जमा झाले, राक्षसांनी त्या मांसाचा वास घेतला आणि राक्षसांनी सांगितलं की आम्ही ते मांस खाणार नाही. त्यावेळेस राजाने विचारलं ते मांस तुम्ही न खाण्याचं कारण कळेल का. त्यावेळेस त्या राक्षसांनी सांगितलं की हा जो मनुष्य आहे याचं जे मांस आहे, हे मांस म्हणजे एका कृतघ्न व्यक्तीचं मांस आहे. यांनी उपकाराची जाण ठेवली नाही आणि कृतज्ञ असणाऱ्या मनुष्याचं मांस राक्षस सुद्धा खात. विठ्ठल विठ्ठल मग मायबाप हो, म्हणून संतांचे उपकार तुम्हा आम्हाला समजून घ्यायचे. कितीही कीर्तन प्रवचन ऐकली, कितीही कीर्तन प्रवचन केली, कितीही सप्ते अटेंड केले, तरी भगवंत जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुमची आमची सुटका. आणि म्हणून हे उपकार काय ते महाराजांनी अभंगाच्या निरंतर जागविती काय देवता शिवावे उतराई, काय देवता शिवावे उतराई. मज
जागविती काय देवताची भार उतराई काय देवताची भार उतराई संतांचे उपकार मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती संतांचे उपकार की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अशा अज्ञानरूपी निद्रेमधून मला संतांनी जागो केलंय आणि ही निद्रा माझी ही निद्रस्त मी जो होतो तो आता मी उठलोय. या अवस्थेपर्यंत मला पोहोचवण्यासाठी संतांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. पण काय द्यावे त्याचे होई उतराई. अहो माझा जीव जरी ठेवला तरी तो थोडका पडणार आहे थोडा पडणार आहे. मग अशा या संतांना उपकाराची परतफेड यांच्या ऋणातून कसं माणसाने मोकळं व्हावं हे संत सांगतात. माय बापो हे बघा देवाला सुद्धा ऋण फेडता आले नाही. देव सुद्धा ऋणातून कधी उतरणाही झाला नाही. तुम्हाला माहित असेल तर बघा हनुमंतरायांनी सीतामाईला रावणाच्या लंकेतून सोडवलं. हनुमंतरायांनी सीतामाईला रावणाच्या लंकेतून सोडवलं आणि ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर रावणाच्या लंकेतून सीतामाता आल्या आणि सीतामाता अयोध्येमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभू रामचंद्रांना सीतामातेने सांगितलं की प्रभूजी आता ज्यांच्यामुळे मी इथे सुखरूप आली आहे त्या सर्वांचा एकदा हार श्रीफळ देऊन सत्कार झाला पाहिजे. बस सगळ्यांचा सत्कार होण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांना पुढे बोलवलं. ज्यांच्या मदतीने सीतामाईला सोडवण्यात आलं. सगळ्यांचा सत्कार झाला आणि मग सीतामाई म्हणाल्या की भगवंता तुम्ही सगळ्यांचा सत्कार केला पण हनुमानजींना का बरं पुढे बोलवलं नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले की अगं सीते हनुमानजींचे इतके उपकार आहेत की त्यांच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही. इतके उपकार हनुमानजींचे आहेत की मी त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. एक नेहमी लक्षात ठेवा कृपा करणाऱ्यापेक्षा ज्याच्यावर कृपा असते तो मोठा असतो. माय बाप माझ्या प्रभू रामचंद्र हे कृपावादी होते. ते दुसऱ्यावर कृपा करत होते पण तरी सुद्धा माझ्या भगवंताला दगडाच्या पुलावरून चालावं लागलं. पण प्रभू रामचंद्रांची ज्यांच्यावर कृपा होती ते माझे हनुमंतराय एका झेपेत लंकेला गेले. माय बाप ही संतांची कृपा आहे. विठ्ठल 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 हा कृपेचा प्रसाद आहे माय बाप. आणि म्हणून ही कृपा संतांची आपल्यावर झाली पाहिजे. पण आपल्याला कृपाच कळत नाही माय बाप. आपण देवाला पण भजतो पण कसं भजतो माहितीये का सवडीने मग आवडीने. हसल्यावर का माझ्या माता माऊली त्यांना माहिती आहे वटपौर्णिमा असेल त्या दिवशी झाडाला पूजायला जायचं. संक्रांत असेल तेव्हा देवाकडे जायचं नाही का. सवडीने मग आवडीने परमार्थ भाजायचा. असा परमार्थ तुम्ही आम्हाला पावल का माय बाप. देवाला आमिष दाखवल्याशिवाय आपण देवाकडे जात नाही आणि देवाकडे गेलं का काही मागितल्याशिवाय वा देवा पुढे गेल्यानंतर काही मागितल्याशिवाय राहत नाही. असा आपला हा परमार्थ आहे आणि असा हा परमार्थ साध्य होईल का बरं. देवाला आमिष दाखवायची 1 किलो पेढे चढवील पण त्या शेजारच्या ज्या बंगल्याचं काम 4 वर्ष होऊ देऊ नको. असा परमार्थ करतो का माई बाबा पण. हा देवाला आमिष दाखवायची आणि मग परमार्थ करायचा. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर वाहिन तुला रोडगा वाहिन तुला. रोडगा वाहिन तुला. रोडगा वाहिन तुला. किरकिर करताय खरूच होऊ दे त्याला. सासरा माझा गावाला गेलाय तिकडच खपू दे त्याला.
नंद्याचं कार्ट किरकिर करतय खरूच होऊ दे त्याला सासरा माझा गावाला गेलाय तिकडं खपू दे त्याला रोडगाव वाहीन तुला रोडगाव वाहीन तुला सत्वर पाव ग मला भवाने रोडगाव वाहीन तुला सत्वर पाव ग मला भवाने रोडगाव वाहीन तुला सत्वर पाव ग मला भवानी रोडगाव वाहीन तुला सत्वर पाव ग मला भवानी रोडगाव वाहीन तुला रोडगाव वाहीन तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगाव वाहीन तुला कधी सत्वाची आहे ना मग मला पाव मग रोडगा दे नाहीतर देणार नंद्याचं कार्ट किरकिर करतय खरूच होऊ दे त्याला सासरा माझा गावाला गेलाय तिकडच जाऊ दे इकडे येऊ हे मागणं आपल्या त्या परमार्थाकडे हे मागणं आपण त्या भगवंताला करतो माय बाप आणि असं हे मागणं केल्यानंतर भगवंत लवकर पावेल आपल्याला नाही का माय बाप हा मग असा हा भगवंत जर तुम्हाला आम्हाला समजून घ्यायचा असेल ना माय बाप तर संतांच्या वाटेवर गेलं पाहिजे संतांचे उपकार तुम्हाला आम्हाला फेडता येणारच नाहीयेत ते फेडूच शकत नाही आपण केले उपकार सांगू काय बापन करी ऐसी माया धर्मे त्यांचे देखिले पाया दिले अक्षय भयदान केले उपकार सांगू मी काय ट्रबल बापन माया धर्मे त्यांच्या देखिले पाया दिले अक्षय भयदान गा उपकार सांगू काय बापाला करी ऐसी माया धर्मे त्याचे देखिले पाया दिले अक्षय भयदान केले उपकार सांगू मी काय बापाला करी ऐसी माया धर्मे त्यांच्या देखिले दिले अक्षय भयदान केले उपकार सांगू काय बापन करी ऐसी माया धर्मे त्याचे देखिले पाया दिले अक्षय भयदान केले उपकार सांगू मी काय बापन करी ऐसी माया धर्मे त्यांच्या देखिले पाया दिले अक्षय भयदान गा सताचा उपकार वर्णवया नाही पार वर्णवया नाही पार वर्णवया नाही पार सताचा उपकार वर्णवया नाही पार वर्णवया नाही पार नाही पार केलंय उपकार ऐसे काय बापण ऐसी करी माय अहो इतके उपकार केले संतांनी आई बापानेही एवढे उपकार आमच्यावर केले नाही एवढे उपकार संतांनी केले पण संतांच्या उपकारामधून आम्ही काही उतराई होऊ शकत नाही त्यांचे ऋण आम्ही काही फेडू शकत नाही बरं माझा भगवंत कधी आवाज दिल्यावर येत नाही का माय बाप देवाला अंतकरणापासून हाक मारावी आणि भगवंत प्रकट न व्हावा असं कधी झालंय का माय बाप पण तेवढी श्रद्धा आपली त्या कशाची लागते तेवढ्या पात्रतेची श्रद्धा लागते माईबाप संतांचा अधिकार होता आपला अधिकार नाही आपली पात्रता नाही पण तरी सुद्धा आपण भगवंतापर्यंत जर गेलो मी म्हणते एकदा नाही दोनदा नाही कधीतरी भगवंत साथ घालेल आपल्या आवाजाला कधीतरी भगवंत साथ घालेल कारण भगवंत इथे कशातच नाही असं आहे का अहो जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला रिता ठाव नाही उरला आजव्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल आजव्या दृष्टीने पाहिला
विठ्ठल जळी स्थळी भरला मायबाप. अहो प्रत्येक ठिकाणी माझा भगवंत आहे, पण तो भगवंत ओळखण्याची गरज आहे मायबाप. भक्त प्रल्हाद, प्रत्येकाला माहिती आहे मायबाप, भक्त प्रल्हाद राक्षसाच्या कुळात जन्माला आल्यानंतर सुद्धा भक्त प्रल्हादाला नारायण नारायण नामस्मरण करण्याची प्रचंड इच्छा झाली. भगवंताच्या चरणी त्यांचं अंतकरण विलीन होत गेलं आणि प्रत्येक वेळेस भक्त नारायण 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 नारायण. हरि ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. हरि ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. ओम नमो श्री नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण. भद्री नारायण नारायण नारायण. भगणी नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण नारायण. नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण गोविंद हरे जय जय गोपाल हरे. 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 सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा मायबाप. असं तर का बरं तो भगवंत आपल्यापर्यंत येणार नाही मायबाप. आणि असं इतकं सुंदर भजन माझे प्रल्हाद करायचे. आणि असं भजन करत असताना 14 प्रकारे प्रल्हादाला शिक्षा केली गेली मायबाप. उकळत्या तेलात चुळावरून सोडलं, चढावरून सोडलं, हत्तीच्या पायी दिलं, अनेक शिक्षा प्रल्हादाला केल्या. पण प्रल्हादाने मात्र भगवंताची भक्ती कधी थांबवली नाही मायबाप. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. भक्ताला भगवंत पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाला त्याच्या वाटेवरून कसं बाजूला करायचं हे सुद्धा भगवंताला माहीत असतं मायबाप. आणि अशी ही भक्ती करणारा हा प्रल्हाद. आणि भगवंत प्रकट झाला, नरसिंह अवतारात प्रकट झाला हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी. मागणीच अशी केली होती की दारात नाही घरात नाही, दारात नाही घरात नाही, रात्र नाही दिवस नाही. मारताना भगवंतानी कसं मारावं, अस्त्र नाही शस्त्र नाही. बघा, घरात नाही दारात नाही, रात्र नाही दिवस नाही, अस्त्र नाही शस्त्र नाही, आणि असं मरण देणार असशील तर दे भगवंता, कारण मरणच येऊ नये म्हणून अशी मागणी होती माईबाप. पण भक्त प्रल्हादाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवंतानी काय केलं माईबाप, नरसिंह अवतार प्रकट केला आणि त्यांच्या वाघ नख्यांनी मधल्या दारामध्ये फाडलं माईबाप. तो येतो पण तशी साथ घालावी लागते त्या भगवंताला, तेव्हा तो येतो. आणि म्हणून हे भगवंताच्या ऋणामधून जर उतराही व्हायचं असेल तर काय करावं लागेल, आपला जीव सुद्धा कमी पडतो. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काय दावे त्यासी भावे बोतराई, काय दावे त्यासी भावे उतराई, काय दावे त्यासी भावे बोतराई, काय दावे त्यासी भावे उतराई, काय दावे त्यासी भावे उतराई,
काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई ठेवीत हाताई जीव थोडा ठेवीत हाताई जीव थोडा थोडा अहो जीव जरी ठेवला तरी तो कमी पडतोय पण भगवंताजवळ गेल्यानंतर संत सांगतात ज्याप्रमाणे संत उपदेश करतात त्याप्रमाणे भगवंत सुद्धा आपल्याला आश्रय दिल्याशिवाय राहत नाही मायबाप ज्याप्रमाणे आधी भक्तांना संतांना भगवंताने आश्रय दिलाय त्या भगवंतालाही कळतं की माझा खरा भक्त कोणता आहे माझ्या भक्तावर भगवंताचं त्याच्या भक्तावर मात्र प्रचंड प्रेम असतं मायबाप संत सांगतात की भगवंताचं भक्तावर प्रचंड प्रेम असतं ते कसं ज्या वेळेस कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू होतं आणि युद्धाचा पहिला दिवस आला युद्धाचा पहिला दिवस आल्यानंतर भगवंताला प्रश्न पडला की आपला जो भाऊ आहे बळीराम दादा हा तर कौरवांकडे आहे कारण कौरवांचं 11 अंशनी सेनं आणि पांडवांचं 7 अंशनी सेनं हे रोज एक अंशनी जरी गेलं तरी पांडव हरणार आहेत बरं भाऊ जर पलीकडे असेल तर भावाच्या विरोधात आपल्याला जाता येणार नाही मग बळीराम दादाला इथून बाजूला करायचं हे भगवंताच्या डोक्यात कुणासाठी पांडवांसाठी का बरं भगवंताचं प्रेम त्यांच्यावरती इतकं कारण पांडव एवढी भक्तीच करत होते मायबाप अर्जुनाच्या रोमारोमामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण ऐकू यायचं मायबाप आणि एवढा तो निस्सीम भक्त होता मग भगवंताला प्रश्न पडला की बळीराम दादाला युद्धामधून बाजूला सरकवायचं मग कसं सरकवायचं मग भगवंतानी युक्ती लढवली की ज्या वेळेस बळीराम दादा स्नानासाठी गेले आणि स्नान करून वर आल्यानंतर त्यांनी भगवंतानी एक गाय उभी केली मोडलेल्या पायाची गाय उभी केली भगवंतानी कोणती उभी केली मोडलेल्या पायाची गाय उभी केली आणि बळीराम दादा स्नान करून येत असताना बळीराम दादांनी गायीचं दर्शन घेण्यासाठी गेले आणि जसं त्या गायीला स्पर्श केला तशी ती गाय कोलमडून खाली पडली पडल्याबरोबर ती मरण पावल्यानंतर बळीराम दादांना काही कळेना सुचेना काय केलं मी गोहत्या केली माझ्याकडून गोहत्या झाली आणि म्हणून बळीराम दादा भगवंताकडे गेले कृष्णाकडे गेले आणि विचारलं की अरे श्रीकृष्णा अरे कृष्णा माझ्याकडून गोहत्या झाली याच्यावर पर्याय काय तो सांग त्यावेळेस भगवंताने सांगितलं की बळीराम दादा तुम्हाला या गोहत्येच्या पापामधून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काय करा तीर्थयात्रा करा काय करा तीर्थयात्रा बळीराम दादा म्हटले अरे आजपासून युद्ध चालू होणार आहे भगवंत म्हटले तुम्ही जा मी बघतो तुम्ही जा म्हणजे स्वतःच्या भावाला सुद्धा भक्तासाठी भगवंतानी बाजूला हे भगवंताचं प्रेम आहे मायबाप विठ्ठल विठ्ठल असं हे प्रेम
तुमच्या आमच्यामध्ये नशिबामध्ये मिळालं पाहिजे. आपल्या जीवनाचं मोक्ष कशात आहे, आपल्या जीवनाचं सार कशात आहे, हे ज्याला कळलं ना माईबाप, त्याचं जीवन सार्थकी झालं. काय झालं? त्याचं जीवन सार्थकी झालं माईबाप. आता हा जो उत्सव आहे हा चंपाषष्ठी निमित्त उत्सव आहे, बरोबर. चंपाषष्ठी निमित्त 6 मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून तर षष्टीपर्यंत हा उत्सव चालतो. भगवंताचा भंडारा, त्याच्यानंतर त्याची यात्रा, उत्सव, तळी भरणं आणि भगवंताचा नैवेद्य दिला जातो वांग्याचा, बरोबर ना. भरीत वांग्याचा नैवेद्य दिला जातो. म्हणजे जे चातुर्मास जी लोक पकडतात, पाळतात, ते इथून पुढे कांदा लसूण वांग खायला सुरुवात करतात माईबाप. आता हा अवतार खरं तर भगवंत जिथे तिथे काय आहे, सारखाच आहे, पण तो आपल्या अंतकरणामध्ये स्थिर झाला पाहिजे माईबाप. काय? आपल्या अंतकरणामध्ये स्थिर झाला पाहिजे, बरोबर आहे. आता बघायला गेलं तर खंडोबाचा अवतार हा शिवाचा अवतार आहे, बरोबर. खंडोबाचा अवतार हा शिवाचा अवतार आहे. देवादिदेव महादेव म्हणतो, पण भगवंत शांत जरी दिसला, भोळा जरी दिसला, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भगवंत भोळा जरी दिसला तरी तो भोळा, तो भरपूर रुद्र आहे. मग महारुद्रामध्ये त्याला सांगितलंय कसा रुद्र आहे भगवंत. जटाटवी गलज्ज जल प्रवाह पावेतस्थले गलव्य लंब्य लंबितं भुजंग तुंग मालिकं डमड 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 डमद निनाद वडडमर्वयं चकार चंड तांडवं तनो तनु शिव शिवं जटाकटाः संभ्रमं भ्रमप्प निल्प निल्झरी विलोल विच्चिविल्लरी विराजमान मूर्धनि धगद 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 ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षण महा. असा हा भगवंत आहे, एवढा रुद्र आहे, पण तरी सौम्य अवतारात आपण त्या भगवंताचं दर्शन घेतो, मूर्तीची पूजा करतो, बरोबर ना माईबाप. मग हा भगवंत, या भगवंतापर्यंत जाण्याचं साधन म्हणजे संत आहेत. संत आपल्यावर उपकार करतात, त्या उपकाराचं ऋण तुम्हाला आम्हाला फेडायचं आहे. सहज जरी मार्गदर्शन केलं तरी त्यांचं मार्गदर्शन आपल्या इतक्या हिताचं होतं, इतक्या हिताचं होतं की जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत. मग हे सार्थक समजून घेण्यासाठी तुम्ही आम्ही काय करतो मायबाप, कीर्तन ऐकतो, बरोबर आहे ना. कीर्तन ऐकतो मायबाप. मार्गदर्शन खूप मोलाचं असतं, इतकं मोलाचं असतं, इतकं मोलाचं असतं. चला सांगते. एक राजा होता, जरा धावता दृष्टांत घेते. एक राजा होता आणि एक राजा तो एका मंदिराच्या इथे जाणार होता. आता राजा म्हटल्यावर तो असा शांततेत जाईल का माईबाप? शांततेत नाही जाणार. राजा येण्याच्या आधी 10 मिनिटं आधी प्रधान येऊन गेला. प्रधानाने सांगितलं, बाबांनो असं असं आहे, राजा येणार आहे, साफसफाई मंदिराची करा, जिथल्या तिथे सगळे उठा, चला स्वच्छ करा. आणि प्रधानाने पाहिलं की त्या मंदिराच्या पायरीवर एक आंधळा बसलेला आहे. प्रधानाने त्या आंधळ्याला सांगितलं, बाबा राजा येणार आहे, तू इथून उठ. तो म्हटला, जा उठतो मी थोड्या वेळात. असं म्हटल्यानंतर प्रधान निघून गेला. 10 मिनिटांनी राजा आला. राजाने बघितलं की मंदिराची जिथल्या तिथे साफसफाई आहे. राजा पायरीवर चढणार तेवढ्यात बघितलं की तिथे काय आहे, आंधळा बसलेला आहे. आंधळा बसलेला आहे असं कळल्यानंतर प्रधान आधी पुढे गेला. प्रधानाने सांगितलं, ए आंधळ्या, ए आंधळ्या उठ की. असं म्हटल्यानंतर तो आंधळ्या म्हटला, काहीच बोले ना. मग प्रधानाने सांगितलं, अरे बाबा मगाशी तुला सांगून गेला उठ, तरी उठला नाही. आत्ता उठ म्हणतोय तरी उठला नाही. आता मात्र प्रधानाला वैताग आला. प्रधान वैतागला. राजा म्हटला, सारखा तुम्ही, तुमच्याच्याने नाही व्हायचं, सारखा. राजा पुढे आला आणि राजा पुढे आल्यानंतर राजा त्या आंधळ्यापाशी बसला. आणि आंधळ्यापाशी बसल्यानंतर राजाने त्या प्रधानाला आंधळ्याला सांगितलं की आता उठा का, मला मंदिरात जायचंय आणि असं पायरीवर कोणीतरी बसले असल्यानंतर मी भगवंताचं दर्शन घ्यायला जाणार नाही. त्यावेळेस त्या आंधळ्याने सांगितलं, तुम्ही ह्या राज्याचे राजे आहात का? त्यावेळेस त्या राजाला कुतूहल वाटलं, यानी हा आंधळाच आहे ना नक्की? तो म्हटलं, हो मी राजाच आहे. त्यावेळेस असं विचारल्यानंतर राजाने त्याला प्रतिप्रश्न केला की बाबा तुला कसं कळलं? त्यावेळेस त्याने सांगितलं की आतापर्यंत जो 4 वेळा येऊन गेला तो तुमचा प्रधान होता आणि तुम्ही आता आलात तर तुम्ही राजा आहात. याचं कारण असं की जे खालचे असतात ना तेच फटाके जास्त वाजतात. विठ्ठल विठ्ठल राजाने त्या आंधळ्याने त्या राजाला सांगितलं की जे
प्रधान होता तो प्रधान एवढा वेळ एवढं बोललात, पण मोठा माणूस नेहमी नम्र असतो. नम्र झाला भूता त्यानी कोंडिले अनंता. ज्याला नम्र होता आलं संतान पुढे, भगवंता पुढे, त्याला देव भेटल्याशिवाय राहत नाही माय बाप. आणि म्हणून आंधळ्याने सांगितलं की तुम्ही मोठी हस्ती आहात. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, आपणही आज सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असतो, आपणही समाजामध्ये वावरत असतो. जो मोठा असतो ना तो कायम नम्रपणा घेतो माय बाप. कारण मोठं व्हायला जेवढं खाली झुकाल तितकं मोठ्या झाल्याशिवाय राहणार. म्हणून आंधळ्याने सांगितलं की तुम्ही राजे आहात आणि म्हणून तुम्ही नम्रपणे बोललात. राजाला ही गोष्ट आवडली. राजाने सेवकांना सांगितलं या आंधळ्याला आपल्या बरोबर दरबारात घेऊन चला. दरबारात घेऊन गेल्यानंतर 4-5 दिवस मस्त आंधळ्याची मजा झाली. प्रधान एक दिवस आला आणि राजाला म्हणाला, तो आंधळा काय तुम्ही फुकटचं खायला घेऊन आलात का? तो आंधळा फुकटचं खायला घेऊन आलात का? त्याचा काही फायदा तर करून घ्या. राजा म्हटला बरोबर आहे, आज मोतीचा व्यवहार करायचा आहे, आंधळ्याला घेऊन या. राज दरबारामध्ये मोतीचा व्यवहार करणारा रत्नपारखी आलेला होता आणि रत्नपारख्यानी मोती दाखवले. राजाला भयंकर आवडले. रत्नपारख्यानी कमी दान दिले, राजाने दुप्पट दान दिलं. व्यवहार ठरला. पण प्रधानांनी सांगितलेली पाल चुकचुकली राजाच्या कानात की अरे त्या आंधळ्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. मग त्याला राज दरबारात बोलवलं आणि त्या आंधळ्याला सांगितलं, बाबा असा असा व्यवहार ठरलाय, मोती घ्यायचे आहेत, आता हे मोती तू बघ. तो प्रधान म्हटला, राजा तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? तो आंधळा, व्यवहार ठरलाय मोतीचा, त्याला कळणार आहे का? राजा म्हटला बघू तरी. आंधळ्याने ते मोती हातात घेतले आणि हातात घेतल्यानंतर आंधळ्याने सांगितले, हे मोती खराब आहेत, हे घेऊ नका, हे मोती ओरिजिनल नाहीत. असं म्हटल्यानंतर राजाला प्रश्न पडला, हे मोती ओरिजिनल नाही मग नक्की कसे आहेत का म्हणून विचारल्यानंतर आंधळ्याने सांगितलं की राजा, शंख शिपल्यामध्ये मोती तयार होत असताना तो मोती बंद होण्याच्या आधीच पाण्याचा थेंब आतमध्ये गेल्यामुळे या मोतींचा आकार हा लमकुळा झालेला आहे. कसा आहे? लांब झालेला आहे. आणि ओरिजिनल हा मोती नाही. संपूर्ण शिंपल्यामध्ये त्याची वयोमर्यादा प्राप्त केल्यानंतर जो मोती तयार होतो तो ओरिजिनल मोती असतो आणि तो गोलाकार असतो. आता मात्र राजा प्रचंड खुश झाला आणि खुश झाल्यानंतर सेवकाला सांगितलं, ए या आंधळ्याला न्या आणि याच्या जेवणामध्ये 2-2 चमचे तूप जास्त वाढवा, 2 लाडू जास्त द्या. असं म्हटल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी प्रधानांनी सांगितलं, राजा तो आंधळा एकाच कामासाठी आणला होता का? परत वापरून घ्या. परत वापरून घेण्याच्या आधी घोड्यांचा व्यवहार ठरत होता. घोड्यांचा व्यवहार ठरत असताना मार्गदर्शन सांगते बरं का, आयुष्यात कुणाचंही मार्गदर्शन कुणालाही वायात जात नाही. जाता जाता कुणी सांगितलं ना हे घर कुठं आहे, तो देणारा सुद्धा मार्गदर्शक असतो मायबाप. आणि ज्याला ज्याच्या मार्गदर्शकाची किंमत कळते त्याला उपदेश कळतो. संतांनी जो उपदेश दिलाय तो उपदेश समजून घ्यायचा आहे. मार्गदर्शक आपल्या आयुष्यात कोणत्या रूपात येईल हे तुम्हा आम्हालाही सांगता येत नाही, म्हणून मार्गदर्शक सांगते बघा. त्या घोड्याचा व्यवहार ठरत असताना सगळा व्यवहार ठरला. आंधळ्याला घेऊन आले, आंधळ्याला सगळं सांगितलं आणि असं सांगितल्यानंतर आंधळ्याला सांगितलं की असा असा हा व्यवहार आहे, एवढी एवढी दाम ठरलेली आहे, फक्त घोडे चेक कर चांगले आहेत का. आंधळा त्या घोड्याजवळ गेला आणि त्या घोड्याच्या पाठीवर थाप मारली आणि आंधळ्याने सांगितलं, हे घोडं काही कामाचं नाही, ते यात्रेत नाचायच्या कामाचं आहे, हे घोडं तुमच्या कामाचं. राजाला प्रश्न पडला, हा खरंच आंधळा आहे ना, याला कळतंय तरी कसं? राजाने पुन्हा विचारलं, अरे बाबा तुला कसं कळलं? त्यावेळेस आंधळ्याने सांगितलं, ज्या वेळेस घोड्याच्या अंगावरून हात फिरवला की त्याच्या याच्यामध्ये कसं धावता घोडा पाहिजे, ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. हे तर काय ठेक्यावर नाचायला सुरुवात करते. विठ्ठल 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 हे ठेक्यावर नाचायला सुरुवात करताय म्हणजे हे घोडं तुमच्या कामाचं नाही. मग बरेच दिवस गेल्यानंतर प्रधानांनी परत युक्ती लढवली आणि राजाला सांगितलं, तो आंधळा एवढं सगळं सांगतोय, थोडं तुमच्याबद्दल जरा विचारून बघा, थोडं विचारा काय निघतंय तुमचं तरी.
म्हटले बर चालतंय. राजाच्या मनात आलं. राजा आंधळ्याजवळ गेला आणि आंधळ्याजवळ गेल्यानंतर राजाने सांगितलं तुम्ही एवढे चांगले आहात, असे आहात, तसे आहात. थोडं स्तुती केली त्याची, नाही का. स्तुती केल्यानंतर त्याला सांगितलं की तुम्ही एवढं सगळं करताय, माझ्याबद्दल थोडं सांगा ना, तुम्हाला कळत असेल तर माझ्याबद्दल थोडं सांगा. आंधळा म्हटलं सांगेल. काय सांगेल, पण तुझ्या आईला जाऊन आधी विचार तू नक्की पोरगा कुणाचा आहे. काय सांगितलं, तुझ्याबद्दल सांगतो पण तुझ्या आईला जाऊन आधी विचार तू नक्की पुत्र कोणाचा आहे. आता मात्र राजाची तंतरली. आता मात्र राजाला काही कळेना. राजा गेला, आईजवळ गेला, आईच्या दालण्यात गेला, आईला हाक मारली, सर्व गोष्टी झाल्या आणि आईला खूप प्रेमाप्रेमाने कलकलनी घेऊन राजाने विचारलं आई खरं सांग, खूप वर्ष लपवलं. काय आई खूप वर्ष लपवलं, आता मात्र खरं सांग, खरं सांग आई मी कुणाचा पुत्र आहे. त्यावेळेस आईने सांगितलं की बाबा आम्हाला काही दाम्पत्य सुख नव्हतं, पण आम्हाला ह्या राजगादीवर बसण्यासाठी पुत्र हवा होता आणि हा पुत्र आणायचा कुठून हा प्रश्न ज्यावेळेस आम्ही संकोचात होतो त्यावेळेस आपल्या स्वयंपाक घरामध्ये जे काम करत होते त्या जोडप्याला 2 संतती झाली, 2 पुत्र रत्न झाले आणि अशी ही संतती झाल्यानंतर आम्ही काय केलं, त्यांच्याकडून 1 पुत्र आम्ही दत्तक घेतला आणि तुला मात्र राजगादीवर बसवलं. आता मात्र राजाला हकीकत कळली. राजा पुन्हा आंधळ्याकडे गेला आणि आंधळ्याला सांगितलं आता सांग मी मुलगा कुणाचा. मला कळलंय पण तुला काय माहित आहे ते सांग. त्यावेळेस आंधळा म्हणाला तुला कळलं का तू मुलगा कुणाचा आहे. तो म्हणला हो, पण तुम्ही सांगा मी कुणाचा आहे. आंधळा म्हटला येडा का खोडा, तू आचार्याचा आहे. कुणाचा आहे, आचार्याचा आहे. मग राजा पुन्हा संकोचात आला की मी आचार्याचा आहे हे मला कळलंय आईकडून, याला कुणी सांगितलं. राजाने आंधळ्याला विचारलं तुम्हाला कसं कळलं ते सांगा, बाकी राहू द्या. आंधळ्याने सांगितलं अरे राजा तू आचार्याचा याचं कारण असं, जेव्हा जेव्हा तुझा व्यवहार चुकला तेव्हा तेव्हा योग्य मार्गदर्शनाने मी तो व्यवहार बरोबर केला, तुझा ठराव मंजूर केला आणि तू मला बक्षीस म्हणून काय दिलं, 2-2 चमचे तू पण 2 चमचे लाडू. विठ्ठल आचार्याचा आहे म्हणून 2 चमचे तू पण 2 चमचे लाडू दिला. तू तर खरा खानदानी राजा असता तर हातामधलं कड काढून दिलं असतं, गळ्यातली मण्यांची माळ काढून दिली असती. म्हणजे विचार करा मायबाप. सांगण्याचं तात्पर्य हे होतं की मार्गदर्शक आयुष्यात कोणत्या स्वरूपात येईल सांगता येणार नाही. आपल्यावर आयुष्यामध्ये कुणाचे उपकार कधी होतील सांगता येणार नाही. सहज बोललं तरी उपदेश होतो आणि संतांचं सहज बोलणं आपल्याला फार रुचकर ठरतं. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या सहज बोलणे उपदेश सहज बोलणे हित उपदेश बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. काय द्यावे पावे मुतराई, काय द्यावे पावे मुतराई. हा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते.
रामकृष्ण हरी हरी मुखे जासी काळे तोराई काळे जासी हो तोराई सहज बोलणे हितोपदेश. सहज बोलतात संत, कसे बोलतात? सहज बोलतात. आणि ह्या सहज बोलण्याचा उपदेशच आपल्याला उपकार परी फेडावा लागतो मायबाप. म्हणून सहज बोलताना सुद्धा संत एवढा मार्गदर्शन करतात. तर या भगवंताचं आपण अंतकरणापासून भजन केलं पाहिजे मायबाप. कारण भजनाशिवाय रंग नाही मायबाप आयुष्यामध्ये. एवढी मजा तुम्हाला पिक्चरला गेल्यावर पण मिळणार, जाता मात्र तुम्ही हा पिक्चरला गेल्यावर पण एवढी मजा येत नाही हे तुम्हाला माहिती. याचा अर्थ तुम्ही जाता. अहो मायबाप, म्हणून भगवंताचं अंतकरणापासून सगळ्यांनी मनापासून भजन करायचंय. सगळ्यांनी हात वरती करायचे बरं का महिला मंडळ. अजिबात हात खाली घ्यायचे. बांगड्या जरी फुटल्या, आत्ताच सांगते बरं का दादा, बांगड्या जरी फुटल्या मी भरून देईन पाकिट मला. त्याच्यामुळे सगळ्यांनी उंच हात वरती करायचे आणि अंतकरणापासून भजन करायचंय भगवंताचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मायबाप, असं हे उपकाराचं ऋण आपल्याला फेडायचंय बरं का. असं ह्या उपकाराचं ऋण फेडायचंय. पण थोडंसं अवांतर जर आलं, विषयाला धरून पण थोडं अवांतर आलं, तर आजच्या कलियुगामध्ये तुमच्या आमच्याला संतांचे उपकार फेडणं शक्य नाही मायबाप. कारण आपण आपल्या मुलांना तसे संस्कारच देत नाही. आपण आपल्या मुलांना त्या पिढीमध्ये, आपल्या या पिढीमध्ये मुलांना इथपर्यंत आणत नाही. तुम्ही जर बघितलं असेल, मी कीर्तनाला सुरुवात करण्याआधीच या कीर्तन पुष्पांचा अक्षरशः ही फुलं आहेत बरं का. आणि लहान मुलं ही देवाघरची फुलं, इतकी सुंदर फुलं आज या सभा मंडपाला माळलेली आहेत. आणि अशी ही फुलं आज या कीर्तनाला लाभली मायबाप. कारण तुमच्या आमच्या सारख्यांचं कसं आहे माहिती आहे का, मुलांसाठी सगळं करून ठेवायचं, पण मुलांना त्याची किंमत काही कळत नाही. तुम्ही म्हणाल कसं ताई, जाता जाता 2 मिनिटात सांगते. मला माहिती आहे माझा टाइम, तुमचा वेळ मी घेणार. काय करायचंय? वा, तयारीच करून आले तुम्ही मायबाप. हो, तुमचं आमचं कसं आहे माहिती आहे का, 2 मुलं निघाली एका प्रवासाला. 2 मुलं एका प्रवासाला निघाली आणि एकाने आणल्या होत्या 10-12 भाकरी घरून थापून.
लक्षपूर्वक ऐका बरं का. एकाने आणल्या होत्या 10-12 भाकरी थापून आणि त्यांनी त्याची काय म्हणतात ती छोटीशी चुंबळ वगैरे बांधली, भाकरीचं सगळं त्याचं ठेवलं, चटणी मिरची त्याच्याजवळ, त्याची शिदोरी घेतली आणि तो प्रवासाला निघाला. त्याच्याबरोबर जो दुसरा आला होता त्याच्या आईने मात्र त्याला काही भाकरी थापून दिल्या, पण तिने त्याच्याबरोबर पीठ दिलं होतं, भाकरीचं पीठ दिलं होतं. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, प्रवास सुरू झाला. बरेच पुढे गेल्यानंतर याच्याकडे जी आयती शिदोरी होती हा काढायचा आणि ती चटणी मिरची खाऊन स्वतःचं पोट भरायचा. दुसऱ्याला मात्र 2-4 लाकडं गोळा करावी लागायची, त्याला अग्नी द्यावा लागायचा, मग ती चूल पेटायची, मग त्याच्यावरती भाकर थापायची आणि मग ती गरम तो भाकर खायचा. असं असताना 5 दिवस गेले, 6 गेले, 7 गेले, 8 दिवस गेले, पण ज्याच्याकडे थापून आणलेल्या भाकरी होत्या त्याच्या मात्र आता भाकरी संपल्या. त्याच्या भाकरी संपल्या आणि याच्याकडे जे होतं ना माईबाप, तो संपूर्ण प्रवास चालत होता, पण त्याच्या भाकरी काही संपल्या. सांगायचं तात्पर्य हे आहे माईबाप, आयतं देण्यापेक्षा ते कसं निर्माण करायचं हे आजच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे माईबाप. विठ्ठल विठ्ठल आजकाल आपल्याला सगळं दिसतं. शिवाजी महाराजांसारखा गंध लावून जातो आपण. आजकालची मुलं छत्रपती शिवाजी महाराज की एवढा टाहो फोडून ओरडतो, अंतकरणापासून महाराजांची भक्ती करतो, पण महाराजांसारखं दिसणं म्हणजे महाराजांचे आचार विचार आपल्याला आत्मसात करणं असं होत नाही. दिसण्यापेक्षा मनुष्याचं असणं फार महत्वाचं असतं माईबाप. तुम्ही दिसताय कसे याला महत्व नाही, तुम्ही आहात कसे याला महत्व आहे माईबाप. आणि त्याच्यामुळे ते असण्यासाठी उच्च विचारांची सांगड आपल्याला घालावी लागते. कारण जो पुस्तक वाचतो ना माईबाप, त्या पुस्तकाचं ज्ञान त्याच्या मस्तकात जातं आणि ज्याचं मस्तक ज्ञानाने भरलेलं असतं ते कधीच कुणाच्या हस्तक होत नाही, आणि जे कुणाच्या हस्तक होत नाही ते मस्तक कधीच कुणाला नतमस्तक होत नाही माईबाप. म्हणून ज्ञानाने मस्तक भरवत चला, म्हणजे कधी कुणाला नतमस्तक होण्याची गरज लागणार नाही माईबाप. संतांना नतमस्तक व्हा बर का, नाहीतर अर्थ वेगळा घ्याल. देवाला संतांना नतमस्तक व्हा, पण कधीही कुणासमोर डावलू नका माईबाप. आणि हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, हीच शिकवण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी दिली माईबाप. आजकालच्या पिढीला, आजकालच्या तरुणींना, माझ्या माता भगिनींना जेव्हा डोहाळे लागतात ना माईबाप, जेव्हा डोहाळे लागतात ना, तेव्हा त्यांचे डोहाळे कसे असतात माहिती का तुम्हाला? सांगू का मी? मोठ्याने हो म्हणा तर सांगेन, नाही तर नाही सांगणार. सांगू का? बघा आता तुमची गंमत. आजकालच्या माता माऊलींना डोहाळे कसे लागतात? चिंच खा बोर खा, चिंच खा बोर, लोणचं खा कैरी खा, चिंच खा बोर, राख खा राख, अगं राख, चिंच खा बोर खा, लोणचं खा कैरी खा. महाराज आपण रात घालू याच्यावर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज आजकालच्या तरुणींचे डोहाळे असे आहेत, चिंच लोणचं राख खातात, माती आणून खातात. ही आपली डोहाळे. काय आहेत? डोहाळे. आणि गरोदरपणात कुठे जायचं माहितीये का? पिक्चर पाहायला जायचं. खोटं वाटतं तुम्हाला? छोटासा त्याचा दृष्टांत सांगते. एक बाई होती, शहरातली होती, गावाकडे दिलं होतं. गावाकडे दिल्यानंतर तिला होती पिक्चर पाहायची. वा, तिला होती पिक्चर पाहायची आवड. तिला काही करमेना, शेतात घरी काम करायचं, गोठा वगैरे असं सगळं गावचं वातावरण तिला काही करमत नव्हतं. बरं, त्यावेळेस त्यांच्या घरात टीव्ही होती, पण ती काही केबल नव्हती, अँटिना होता. अँटिना माहिती का तुम्हाला? ट्यूबलाईट पेटल्या का तुमच्या? अँटिना होता. आणि त्या अँटिनाचं कसं होतं माईबा, एकच पिक्चर लागायचा, तोही टाइमावर लागायचा. 12 ते 3 छोले. छोले का शोले हो? मला वाटलं तुम्हाला भुका लागल्यात म्हणून छोले ऐकायला आलं. विठ्ठल विठ्ठल शोले पिक्चर लागायचा. आणि
तो तिला तो प्रचंड आवडायचा. 12 वाजेपर्यंत काम करायची, काम आवरून बसायची. एकदा का बाई बसली का 3 पर्यंत हटत नव्हती. आणि असं असताना 9 महिने त्या बाईनी काय केलं, शोले पिक्चर पाहिला. आणि शोले पिक्चर पाहिल्यानंतर तिची प्रसूती झाली. बाळ थोड्या दिवसांनी मोठं झालं आणि 4-5 वर्षाचं ते बाळ झाल्यानंतर 4-5 वर्षाचं ते बाळ झाल्यानंतर ते नेमकं त्याचा पप्पा घरी यायच्या आधी ते दारात उभं राहायचं. काय करायचं, पप्पा घरी यायच्या आधी दारात उभं राहायचं. ते एक हात असं त्या वरुंभ्याला लावायचं, असं पाय वाकडा करायचा आणि असं ऐटीत उभं राहायचं. आणि उभं राहिल्यानंतर पप्पा घरी आला का पप्पाला म्हणायचं, अरे सांभा कितने आदमी थे. काय म्हणायचं, हे आपले संस्कार माय बाप. जे बघाल जे पेराल तेच उगवेल. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे डोहाळे होते ना, ते डोहाळे तुम्हाला सांगणारे मायबाप. आत्ताच्या पिढीचे हे डोहाळे आहेत म्हणून आपल्याला असं मिळतंय. पण चांगले जर संस्कार केले तर नक्कीच यांच्यासारखी पिढी आपल्याला निर्माण करता येईल मायबाप. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना डोहाळे लागले. आणि डोहाळे लागल्यानंतर शहाजीराजे नेहमी युद्धाला असायचे. एकदा राजांचं आगमन झालं. आगमन झाल्यानंतर आमची राजमाता राष्ट्रमाता 7व्या महिन्यात गरोदर होत्या. 7व्या महिन्यात गरोदर असल्यानंतर ज्यावेळेस शहाजीराजांचं आगमन झालं, राजांनी विचारलं, जिजाऊ ओ जिजाऊ सांगा तुमचे डोहाळे काय आहेत. पती धर्म आम्हाला निभवायचा आहे. तुमचे डोहाळे पुरवण्यासाठी आम्ही समर्थ आहात. सांगा तुम्हाला काय डोहाळे लागलेत. माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊने सांगावं, राजे राजे आमचे डोहाळे ऐकायचे तुम्हाला. ऐका मग. राजे काढा ती तलवार, हातात घ्या ती म्यान आणि लढा, युद्ध करा आमच्या बरोबर. घोड्यावर स्वार व्हा आणि घोड्यावर स्वार होता युद्ध करा. राजा आमच्याशी युद्ध करा. हे आमच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचे डोहाळे होते माईबाप. आणि हे डोहाळे असे असल्यामुळे आमच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी एक अनमोल हिरा ह्या भूमीला दिला. आणि ह्या भूमीला तो हिरा दिल्यामुळे आज या प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे, मंदिराला कळस आहे आणि तुमच्या आमच्या घरासमोर पवित्र अशी तुळस आहे. हे माझ्या राजाचे उपकार आहेत मायबाप. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब की. हर 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 हर. माझ्या राजाचं कुठेही मंदिर नाही, पण तमाम करोड लाखो मराठ्यांच्या हृदयामध्ये माझ्या राजाचं मंदिर आहे मायबाप. ही पोच पावती माझ्या राजाच्या कार्याची आहे. आणि असे हे संस्कार आजच्या पिढीला द्या मायबाप. वारकरी संप्रदायामध्ये ही रत्न तयार होणं सोपी गोष्ट नाहीये. आज हे समाधान महाराज बसलेत, सोपं नाहीये मायबाप. हे सोपं नाहीये. आज बसल्या बसल्या स्वतःच्या वादन कलेमधून इतकं वादन अप्रतिम करावं की अंगाला घामाच्या धारा निघावा. हे कष्ट आहेत माईबाप. आमच्या गायकांना गाता गाता घशाला कोरड पडावी. हे कष्ट आहेत माईबाप. कला आत्मसात करणं सोपी गोष्ट नाहीये, पण कलेला जोपासणं आपल्या हातात आहे. आणि म्हणून माऊलींनी हा वारकरी संप्रदाय निर्माण केला. आणि होता होईल तेवढं आपल्या मुलांना उचित असे संस्कार द्या. कारण 12 वर्षापर्यंत आपल्या मुलांची बुद्धी ही विकसनशील असते. आपण जेवढं त्यांना शिकवू तेवढा ग्राफ्स करण्याची पॉवर त्यांच्यात असते. म्हणून 12 वर्षाच्या वयापर्यंत मुलाला तुम्ही गीता शिकवा, भागवत शिकवा, हरिपाठ शिकवा, श्लोक शिकवा. जे तुम्हाला शिकवता येईल तेवढं शिकवा. त्यांचं मेंदूमध्ये त्यांचं मस्तक एकदा टाळ्यावर आलं ना, त्यांना कुठेही भरकटण्याची गरज पडणार नाही मायबाप. म्हणून विषयांतर न होता पुन्हा विषयावर येते. संतांनी एवढा मोठा आपल्यावर उपकार केलाय. अज्ञानमूर्ती निद्रेमधून त्यांनी आपल्याला जागवलंय. आणि ही निद्रा जागवत असताना आपण त्यांच्या पायाजवळ आपला जीवही ठेवला तरी आपण त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक मार्गदर्शकाला आपला मार्गदर्शक हितचिंतक म्हणून संबोधा. प्रत्येकाचे उपकार मानत चला. ज्याला नम्र होता आलं तो भगवंताजवळ गेल्याशिवाय राहत नाही. आणि संतांवर, भक्तावर, भगवंतावर इतकं प्रेम करा की जसं एक गाय वासरावर प्रेम करते. हे महाराजांनी अभंगाच्या 4थ्या
चित्ती तुका म्हणे धनुवे चित्ती म्हणे पैसे मज येती संभाळीत मज येती संभाळीत काय द्यावे त्याची व्हावे उतराई काय द्यावे त्याची ठेविता पायी जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा हा ठेविता ठेवितो हाताई जीव थोडा ठेवितो हापाई जीव थोडा ठेवितो जीव थोडा ठेवे तो हा पाय ठेविता पायी ठेविता पायी जीव ठेविता पायी जीव थोडा
जोरदार टाळ्या वाजवा. महाराज काय द्यावे त्याचे व्हावे उतराई. बघा संतांच्या ऋणामधून तुम्ही आम्ही काही उतराई होऊ शकत नाही, पण संतांचा सन्मार्ग मात्र काही सोडायचा नाही. कारण आपण इथे आहोत, आपल्याला तिथपर्यंत जायचंय आणि तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी साधकाला एका साधनाची गरज असते आणि ते साधन म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आलेले संत मायबाप आहेत. म्हणून संतांची संगत काही सोडायची नाही. कारण वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. मग आणि काहीच नको, वैष्णवांची संगत दे भगवंता, दुसरं काही देऊ नको. संतांची संगत हीच माझ्यासाठी श्रेष्ठ संगत ठरणार आहे असं महाराज या अभंगामध्ये म्हणतात मायबाप. आणि जाता जाता एवढं सांगेल मायबाप की इतका उत्तम आणि इतका सुंदररित्या तुम्ही हा सप्ताह पार पाडलाय. आयोजक नियोजक संयोजक मंडळ तुमच्या पुढे नतमस्तक. बरं का, नतमस्तक. इतका सुंदर एवढं वातावरण निर्मिती केली आहे. कारण मी मगाशीच सांगितलं हा खेळ एकल्याचा नव्हे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. प्रत्येकाला हाताला घेऊन पुढे जावं लागतं, तेव्हा एवढं हे वातावरण निर्माण होत असतं मायबाप. आणि इथे भगवंताची उपस्थिती असल्याशिवाय हे कार्य सफल होणे, म्हणून भगवंताची इथे उपस्थिती आहे. म्हणून तुमच्या आमच्या हृदयामधलं चैतन्य जागृत होतं आणि त्या चैतन्याची ऊर्जेची लहरी प्रत्येकापर्यंत पोचते. म्हणून हे कीर्तन इतकं सुफळ आणि संपूर्ण होत असतं मायबाप. म्हणून आजचे जे कीर्तन सौजन्य ज्यांनी दिलं, शिवाजी मुक्ताजी गुंजाळ आणि दशरथ शेठ मुक्ताजी गुंजाळ, ह्या सौजन्यांचं पण मी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमचे अरुण शेठ गुंजाळ असतील, आमचे अरुण सर ज्यांचं चाकणमध्ये खूप चांगल्या प्रकारे वास्तव्य आहे, परम कम्प्युटर म्हणून नावाने ते खूप सुप्रसिद्ध आहेत. आणि एवढ्या लांबून एवढं इथे अस्तित्व असणं, गावामध्ये नाव टिकून ठेवणं मोठी गोष्ट आहे मायबाप. त्याच्यामुळे अरुण सरांनाही आभारी आहे. आजचे जे अन्नदाते आहेत, कारण दाताई माझे ओटही माझे, प्रत्येकाचे नाव मला ज्ञात नाही आणि घेणं एवढ्या वेळही माझ्याकडे नाही. म्हणून दाताई माझे ओटही माझे सगळ्यांचं नाव घेते. तुम्हा सर्व आयोजक नियोजक संयोजक मंडळांचे आभार. त्याचप्रमाणे माझे हे विनेकरी टाळकरी, खास म्हणजे आमचे गायक महाराज, नाव आपलं आकाश महाराज, नामदेव महाराज, आणि आमच्याबरोबर आलेले आमचे माऊली महाराज दवणे, आळंदीचे, सगळी आळंदीची मंडळी बरं का, आळंदीचे हिरे आहेत. माऊलींच्या छायेखाली जो जगला तो मोठ्या झाल्याशिवाय राहत नाही मायबाप. कार्यक्रम मागावे लागत नाही, पण माऊली उपाशी मरू देत नाही, ही माझ्या माऊलींची ताकद आहे मायबाप. त्याचप्रमाणे आमचे समाधान महाराज असतील, 4 पखवाद्यांचं काम आमचा एकटाच गाडी करतो, ही ताकद आहे मायबाप. आणि असे हे अनमोल रत्न तुम्ही इथे आणले, ह्या सप्त्याला 4 चांद लावले. त्याचप्रमाणे आमचे सिस्टमवाले दादा असतील, दादा उत्तम साथ दिली, दादांसाठी टाळ्या. मंडपवाले भाऊ असतील, आमचे विनेकरी महाराज असतील, चोपदार असतील, चोपदारांचे आधी आभार मानते, कारण चोपदार आहेत पण भीती काही दाखवली म्हणून कीर्तन मात्र चांगलं झालं. महाराज एवढंच सांगेल, झालेला कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक करून फक्त आयुष्यामध्ये संत ओळखून घ्या, संतांना आपलासा करा, तो भगवंत आपोआप आपला होईल. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व मायबाप प्रेक्षकांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले करू वेळे वाकोडे उतरा, क्षमा पराध महाराज तुम्ही सुद्धा, नाही उच्चारीला अधिकार म्या फुला, क्षमा पराध महाराज तुम्ही सुद्धा. सामने तळे जरा बायापैकी